सिंधुदुर्गची लाल माती ही अनेक नररत्नांची खाण आहे. त्यातील एक मुकुटमणी म्हणजे आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे आहेत. दर्पण या प्रथम मराठी साप्ताहिकातून त्यांनी उठविलेला आवाज आज बुलंद करण्यासाठी सर्व पत्रकारांनी पत्रकारितेची गनिमा जपणे आवश्यक आहे. त्यासाठी सत्य आणि तत्व यांच्याशी निष्ठा राखणे देखील गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा व्हॉइस ऑफ मीडिया सिंधुदुर्गचे सल्लागार सीताराम गावडे यांनी केले. व्हॉइस ऑफ मीडिया सिंधुदुर्गतर्फे पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री गावडे बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक रुपेश पाटील, सचिव शैलेश मयेकर, कार्याध्यक्ष अनंत धोंड, सहसचिव संजय पिळणकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष सिद्धेश सावंत, प्रसिद्धी प्रमुख कवी दीपक पटेकर तसेच पत्रकार प्रशांत मोरजकर, नाना धोंड, साबाजी परब, आशिष धोंड, श्रीरंग सावंत आदी उपस्थित होते. प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर व्हॉइस ऑफ मीडिया सिंधुदुर्गकडून उपस्थित पत्रकारांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना सीताराम गावडे पुढे म्हणाले, पाश्चात्य देशातून आलेले चरस व गांजा यांसारखी विषारी द्रव्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असल्यामुळे येथील तरुणाई बर्बाद होत आहे. हे रोखण्यासाठी सर्व पत्रकारांनी आपल्या लेखणीतून आवाज उठवणे गरजेचे आहे. समाजाला दिशा देण्याचे काम सर्वांनी आत्तापर्यंत केले आहे, तेच पुढे न्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील म्हणाले, पत्रकारांची एकजूट ही फार महत्त्वाची आहे. एकत्र तर सर्वत्र हे ब्रीद घेऊन सातत्याने व्हॉइस ऑफ मीडिया शासन आणि प्रशासनाला पत्रकार बांधवांच्या न्याय हक्कासाठी जाब विचारत आहे. संस्थापक अध्यक्ष संदीप काळेसरांच्या विविध संकल्पनेतून आज 56पेक्षा अधिक देशांमध्ये संघटना पोहोचली आहे. त्याचा आपण सर्व बांधव भाग असणे अत्यंत अभिमानाचे असल्याचे श्री पाटील यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पिळणकर यांनी तर आभार प्रदर्शन शैलेश मयेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्हॉइस ऑफ मीडियाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. आणि व्हॉइस ऑफ मीडिया सिंधुदुर्गच्या वतीने आज बाळशास्त्री जांभेकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आज 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून आपण साजरा करतो. आणि त्या पत्रकाराच्या दिनाच्या निमित्ताने व्हॉइस ऑफ मीडियाचे जमलेले या ठिकाणी सर्व कार्यकारी सदस्य, अध्यक्ष, सन्माननीय रुपेशजी पाटील आणि त्यांचे सर्व सदस्य यांनी या ठिकाणी मी आज पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. ज्या उदात्त हेतूने आणि ज्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारितेची मुहूर्तमेढ लावली, दर्पण नावाचं साप्ताहिक सुरू करून, आणि तो अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी ते दर्पण नावाचं साप्ताहिक होतं. आणि त्यातून ते पहिली मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ बाळशास्त्री जांभेकर यांनी रोवली. आणि त्यावेळीची पत्रकारिता आणि आताची पत्रकारिता यामध्ये जमीन आसमानाचा अंतर आहे. करतायत आणि त्याचा त्रास त्यांच्या पालकांना होतोय. जर सीताराम गावडे सरांच्या लेखणीमुळे जिल्ह्यातले सगळे डॉक्टर एकत्र येऊन जर लढत असतील तर आपण सुद्धा खंबीरपणे ह्या व्यसनाच्या जालिम युद्धामध्ये आपण पत्रकार बनून, ढाल बनून आपण लढलं पाहिजे. ही त्यांची अपेक्षा आपण पूर्तीस नक्की नेऊ. आज सर्वांना शुभेच्छा तर देणारच, पण सर्वप्रथम आपण एकजुटीने व्हॉइस ऑफ मीडिया असेल, पत्रकारांची कुठचीही संघटना असेल, पण पत्रकार या शब्दासाठी आपण सगळ्यांनी एकमेकांना साथ देऊया आणि सगळ्यांचा मानसन्मान राखूया. आणि बाळशास्त्रीजींना अपेक्षित असलेली सिंधुदुर्गातलीच नव्हे तर जगातली सर्वात चांगली पत्रकारिता आपण साकारूया, एवढीच या पवित्र दिनी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि जिल्ह्यात पत्रकारिता जिवंत ठेवली पाहिजे. आणि जिल्ह्यातल्या पत्रकारितेचा जो एक श्वास आहे किंवा जो एक नीतिमत्ता किंवा त्याचं एक नाव आहे, ते नाव आपण टिकवण्याची जबाबदारी आप सर्वांवर आहे. सर्व संघटनांनी यासाठी एकत्र आलं पाहिजे. विखुरलेलापणा आपल्यात असता कामा नये, त्याचा फायदा इतर घेतात आणि अशा प्रकारे आपण अन्यायाविरुद्ध सतत लढलं पाहिजे. आणि या ठिकाणी मी आभारासाठी शैलेशजी मयेकर आमचे सचिव त्यांना विनंती करतो. नमस्कार. व्हॉइस ऑफ मीडियातर्फे आज बाळशास्त्री जांभेकर निमित्त पत्रकार दिनाचा आज कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये आमचे ज्येष्ठ पत्रकार हे बुलंद आवाज म्हटला जातो आपल्या सिंधुदुर्गाचा, आणि आपले व्हॉइस ऑफ मीडियाचे मार्गदर्शक सीताराम गावडे हे आमच्या या कार्यक्रमात आले. त्यांनी आम्हाला 2 शब्द सांगितले आणि त्यांना शुभेच्छा आम्हाला दिल्या. आणि पत्रकारिता सिंधुदुर्गात किंवा आपले सिंधुदुर्गातले पत्रकार कसे असावे आणि कसे घडावे याचं मार्गदर्शन केलं, याबद्दल आणि आल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार, व्हॉइस ऑफ मीडियातर्फे आभार मानतो. तसेच आमचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील सर यांनीसुद्धा आम्हाला मार्गदर्शन केलं. यानिमित्त आम्ही त्यांचे आभार मानतो. तसेच आपले व्हॉइस ऑफ मीडियाचे सर्व पत्रकार बांधव आणि व्हॉइस ऑफ मीडियाची टीम या ठिकाणी आली. सर्वांनी जिल्हा पत्रकार आपल्या व्हॉइस ऑफ मीडियातर्फे पत्रकार दिन साजरा केला, याबद्दल
आम्ही सर्वांचे आभार मानतो. इथे थांबतो. धन्यवाद.